झालेला आहे। यावेळीही जनता भरभरून मतं आम्हाला देतील। काही ठिकाणी तर 51%च्या वर मतं आम्हाला मिळतील असं आम्हाला वाटतं आहे। वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आणि त्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे मालवणमध्ये पैसे वाटत असल्याचं दिसून येत आहे। त्यांचा आरोप आहे की एकनाथ शिंदेंनी कोकणात पैसे वाटले। तर वैभव नाईक काय बोलले ते काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही, पण जे काही या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत ते स्थानिक त्या ठिकाणी काय विषय घडले असतील माहिती नाही, पण आम्हाला हे माहिती आहे की महाराष्ट्राची जनता ही आता महायुतीच्या मागे आहे, देवेंद्र फडणवीसजीच्या मागे आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नागरी विकासाकरता जे जे काही या ठिकाणी संकल्प केले आहेत, नागरी विकासाच्या योजना केल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या योजनाला खालीपर्यंत आणलेला आहे। डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे। काय मुद्दे विचारात घेऊन मतदार मतदान करतील असं वाटतंय? आम्ही जेव्हा आज सकाळी फिरलो तर लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद होता मतदान केंद्रांवर सकाळपासून। काय वाटतं? नाही, एकंदरीत भारतीय जनता पक्षाला लोक मतदान करत आहेत आणि काही ठिकाणी महायुतीलाही मतदान होत आहे। शेवटी जनतेचा विश्वास एकतर भारतीय जनता पार्टी मग एकनाथजी अजितदादा यांच्याकडे आहे, पण महायुतीला जास्तीत जास्त मोठा जो वाटा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपल्याला दिसेल। उद्याच्या निकालामध्ये 2/3 बहुमताने महायुती ही महाराष्ट्रात दिसेल। 51%च्या वर मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आमच्या नगरपालिका निवडून येतील असा मला विश्वास आहे। आणि कारण काय, तर कारण एवढंच आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्र सरकार राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या नागरी विकासाच्या योजना या समाजापर्यंत पोहोचवण्याचं यशस्वी कार्य केलं। एकट्या महसूल खात्याने जे नागरी वस्त्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना 60 लाख परिवारांना त्यांचे अनधिकृत घरं अधिकृत करण्याचा निर्णय घेतला। 3 कोटी परिवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि म्हणून जनतेला हे पाहिजे आहे, जनतेला त्यांची मालमत्तेची प्रॉपर्टी कार्ड पाहिजे आहे आणि म्हणून जनता ही महायुती आणि भाजपाच्या बाजूने उभी आहे। आमदार संतोष बांगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।